नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल कळण्याची भाकर. त्यामध्ये ज्वारी आणि उडीद दळून आणायचे असतात आणि त्याची भाकर बनवतात. ती खूप छान लागते. चला आज आपण बनवूयात. त्यासाठी आधी आपल्याला मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तव्यावर मी 10-15 मिरच्या घातल्या आहेत. त्यावर तेल टाकून मस्त खरपूस मिरची भाजून घ्यायची. त्यावरच नंतर लसूण पाकळ्या टाकायच्या. लसूण पाकळ्या भाजल्या की एका ग्लासाच्या साहाय्याने किंवा छोट्या तांब्याच्या साहाय्याने तुम्ही तो ठेचा रगडून घ्यावा. त्याच्यावरच तव्यावरच ठेचा चांगला होतो. नंतर तो ठेचा काढून घ्यायचा. त्यावरच तो टोमॅटो घालायचं. नंतर मग थोडंसं तेल आणि मीठ घालून टोमॅटो चांगलं शिजू द्यायचं. नंतर त्यावर आपला ठेचा टाकायचा आणि ठेचा व्यवस्थित कलसून घ्यायचा. तव्यावरच कलसायचा. छान लागतो, एकदम चविष्ट लागते, झणझणीत बनतो एकदम. नंतर मग आपलं परातीमध्ये पीठ गाळून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून उंडा असा मळून घ्यायचा. आणि आपण जशी ज्वारीची भाकर थापतो तशीच सेम त्या प्रकारे थापायची आहे. नंतर मग इकडे तवा गरम झाला आहे आपला. त्यावर थोडं पाणी शिंपून बघायचं. नंतर मग भाकर टाकायची. त्यावर वरतून पाणी लावायचं आणि आपली भाकर दोन्ही साईडनं चांगली खरपूस भाजून घ्यायची. एका साईडने तव्यावर भाजायची आणि एका साईडने आपण मस्त गॅसवर आपण तिला पोपळा येईपर्यंत भाजायची आहे. तुम्ही बघू शकता आपली भाकर किती छान आहे. बघा, पूर्णपणे त्याचा वरचा पोपळा निघाला आहे. नंतर मग गरमागरम भाकरवर ठेचा टाकायचा. त्यावर मस्त तेल घालायचं. एक कांदा हाताने फोडायचा, कापायचा नाही. आणि त्याला तुम्ही बघू शकता आपली भाकर, ठेचा आणि कांदा गरमागरम एकदम रेडी आहे. चला मग या तुम्ही पण खायला. तुम्ही पण बनवा तुमच्या घरी आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.